पालक पनीर किंवा लसुनी पनीर तर तुम्ही नेहमीच खाल्ले असाल। या पद्धतीने क्रीमी लसुनी पनीर एकदा नक्की करून पहा। चवीला अप्रतिम आहे आणि करायला अगदी सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 मध्यम आकाराची पालकची जुडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता भाजी छान दाटसर होण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे। पाणी न टाकता याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे पालक सुद्धा छान असं उकडल्या गेलेला आहे, शिजल्या गेलेला आहे। तुम्ही बघू शकता हलकसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला पालक जे आहे शिजवून घ्यायचं आहे। ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाले की मिक्सरला फिरवून घेऊया। आता इथे मी हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंचाचं आलं घेतलेलं आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर इथे मी पालकची प्युरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे। कढईमध्ये साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। 1 चमचाभर जिरे यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी साधारण 4 ते 5 चमचे इतकं लसूण असं थोडंसं जाडसर वाणावर चिरून घेतलेलं आहे। थोडंसं लसूण इथे मी फोडणीमध्ये वापरलेलं आहे, शिल्लक राहिलेलं तडक्याला वापरणार आहोत। त्याचबरोबर इथे मी कपभर इतकं बारीक असं चॉपरमधून कट करून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता कांद्याचा रंग हलकसं गुलाबी रंगावर होईपर्यंत छान असं हे परतून घ्यायचं आहे। कांद्याचा रंग हलकसं गुलाबी झालं की यामध्ये इथे मी टोमॅटोची प्युरी थोडंसं ओबडधोबड असलेलं टाकून घेतलेलं आहे। तर साधारण अर्धा कप इतकं ते टाकून घेतलेलं आहे। सोबतच हिरवं वाटण म्हणजेच हिरवी मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। परतून घेऊया। छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं जे काजू आणि फुटाण्याच्या डाळीचं पावडर होतं ते टाकून घेतलं आहे। तुम्हाला जर फुटाण्याची डाळ आवडत नसेल तर तुम्ही काजूचं प्रमाण वाढवू शकता, पण नुसतं फुटाण्याची डाळ मात्र टाकू नका। त्याचबरोबर चमचाभर हळद आणि गरम मसाला साधारण चमचाभर। आता पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा हळद, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तर इथे आपण पावडर मसाला तयार करून घेतलेलं काजू आणि फुटाण्याची डाळ ते टाकून घेतलेलं होतं, लगेचच करपू शकतो, त्यासाठी पालकची प्युरी सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि तेल साईडला सुटेपर्यंत अगदी कमी गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता तेल साईडला सुटलं, याचाच अर्थ सगळं जिन्नस छान असं शिजल्या गेलेलं आहे। सोबतच इथे मी साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर पाणी जास्त असं टाकायचं नाही, ही भाजी थोडीशी लपतपी अशी छान वाटते ज्या पद्धतीने पालक पनीर असतो किंवा लसुनी पनीर असतो त्या पद्धतीने। सोबतच इथे मी यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे इथे मी लोणी घेतलेला आहे आणि लोणी करपू नये म्हणून 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। यामध्येच आपल्याला टाकायचं आहे शिल्लक राहिलेल्या लसूण पाकळ्या म्हणजेच बारीक चिरून घेतलेलं लसूण। आता लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुक्या लाल मिरच्या। तर साधारण 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या मी इथे तोडून यामध्ये टाकलेल्या आहे। आता इथे आपला तडका तयार झालेला आहे आणि 1 अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। भाजी पूर्ण शिजत आलेली आहे। आता यावर आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे। फक्त दिसायला मस्त दिसते यासाठी इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे, नाही वापरलं तरी काही हरकत नाही आहे। आणि त्याचबरोबर इथे आपला लोणीचा किंवा बटरचा तडका जे आहे यामध्ये टाकून आपल्याला झाकण लावून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। इथे सगळे जिन्नस छान असं मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी आपण क्रीमी लसुनी पनीर करत आहोत, त्यासाठी इथे क्रीम वापरणं गरजेचं आहे। कपभर इतकं क्रीम यामध्ये पूर्ण भाजी शिजल्यानंतर टाकून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 1 अर्ध्या मिनिटासाठी परत गॅस चालू करायचा आहे आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं मस्त क्रीमी लसुनी पनीर तयार। तर पालक पनीरपेक्षाही भारी आणि लसुनी पनीरपेक्षाही मस्त लागणारा हा क्रीमी लसुनी पनीर एकदा नक्की करून पहा। घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकता असा हा प्रकार आहे, नक्की ट्राय करून पहा। सर्व करते वेळेस या पद्धतीने वरतून थोडंसं क्रीम आणि त्याचबरोबर तडका जर टाकताल तर हॉटेलपेक्षाही अप्रतिम अशी चवीची भाजी तयार झालेली आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।